श्रीमती आगर खेडे. महत्त्वाचं म्हणजे त्या गृहिणी आहेत आणि उत्तम पद्धतीने घर सांभाळतात, तसंच CEO प्रमाणे स्टाईल ही करतात. ओके. आणि त्या त्यांच्या पतीवर म्हणजे आगर खेडेंवर आणि त्याच्या मुलांवर खूप छान पद्धतीने संस्कारही केले आणि उत्तम पद्धतीने काय म्हणतात त्याला पहिल्यांदाच करते सांभाळून घ्या घडवले आई. उत्तम पद्धतीने घरही सांभाळतात आणि भरभरून प्रेमही करतात. आपला किती उठला का ग? हे आहेत मिस्टर आगरखेडे. महानगरपालिकेत उत्तम म्हणण्यापेक्षा उच्च अशी नियुक्ती आहे आणि त्यांचा शिस्तबद्ध असा कार्यक्रमच असतो नेहमी. आणि तसं वरून कडक आणि आतून मऊपणा म्हणजेच शहाळे म्हणतो तसं. आता कौटुंबिक भावना त्यांच्या भावना दिसतीलच आपल्याला या त्याच्या ॲक्टमधून. आज संडे आहे ना, अजून उठला नाही? कसा उठेल ना, खुपसून बसला होता काल मोबाईल मध्ये 2 वाजेपर्यंत. किती? 2 वाजेपर्यंत? काय करत काय होता? तो जो कोणी मोबाईलचा शोध लावलाय ना, त्या मेल्याचं कधी म्हणून भलं होणार नाहीये. तसं नाही ग, पण काळाप्रमाणे पण आपल्याला चालायला हवंय ना. जा उठव जा त्याला. नाही तर थांब, मीच उठवतो. डॅड डॅड. किट्टू म्हणजेच कैवल्य. उत्तम म्हणण्यापेक्षा एक छान खोडकर, हुशार आणि आपली भिडस्त पद्धतीने आपली मते ठाम मांडणारा आणि तशाच पद्धतीने वागणाराही. याच्या पुढे त्याच्या ॲक्टमधून त्याची कार्यपद्धती कळून येईल. डॅड थांबा, तुम्ही नका येऊ, मीच आलोय. ते आधी डॅड डॅड बोलणं बंद कर. तुला किती वेळा सांगितलंय बाबा म्हणून. आणि मला सांग रे, काल तू काय करत होतास? बाबा काल काय करत होतो म्हणजे? मी हे काय ऐकतोय? काय की हेच तू 2 वाजेपर्यंत जागा होतास म्हणून? आता तुम्हाला हे कोणी तुला सांगितलं? सांगितलं म्हणजे आईने. ती काय करत होती रात्री 2 वाजेपर्यंत? मी काय करत होती म्हणजे, तू झोपला नाहीस तर मी झोपणार आहे का? मला कशी झोप लागेल? अगं पण मी काय करत होतो 2 वाजेपर्यंत? मोबाईलच बघत होता. मला काही कळत नाही, मोबाईल मध्येच बघत होता तू रात्रभर. बरं ठीक आहे, मी मोबाईल मध्ये बघत होतो, पण तुला माहिती आहे का मी मोबाईल मध्ये काय बघत होतो? आणि डॅड सॉरी बाबा, पण तुम्ही पण काय हो, तुम्हाला माहिती आहे ना मला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी त्या मोबाईलवर युट्यूबवर जुनी आर्ट फिल्म बघत होतो. अरे बापरे, तू सिरियस आहेस का? अरे मला वाटलं मस्करी करतोस की काय. नाही ना बाबा, खरंच मी सिरियस आहे. अरे पण हे बघ, ज्या फील्ड विषयी आपल्याला काही माहित नाही, ज्या फील्डमध्ये आपल्या घरातल्या कुणीही काम केलेलं नाही, इतकंच काय तर ते ऍक्टिंग कशाशी खातात हेही आपल्याला माहित नाही. मग मी म्हणतो अशा मार्गाला जा कशाला आपण? हो पण बाबा तुम्हाला माहिती आहे मला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि मी कॉलेजमध्ये हे नाटकांमध्ये काम केलेलं आहे. आणि शिवाय माझे सर्व मित्र माझ्या ऍक्टिंगची मला अप्रिसिएशन करतात. अरे बापरे, पण सगळे तुला शिक्षण शिकवतात का? आणि तुझ्या शिक्षणाचा खर्चही उचलतात का? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? अरे हे की तू चांगला शिक, मोठा हो आणि कोणत्या तरी एखाद्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये चांगल्या उच्चस्थ पदावरती कामावर लाग, असं म्हणायचं मला. कामावर बाबा मला हे जॉब वगैरे काय परवडणार नाहीये. आणि समजा मी जर जॉब केलाच ना तर ते ह्या क्रिएटिव्ह फील्ड मध्येच करणार, कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि मला हे तुमच्यासारखं किट्टू येऊ का घरात? अरे बाबू ये ना.
हे आहे एजी म्हणजे संतोष गुरव. हे एका खाजगी कंपनीत खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. हे प्रचंड विनोदी आणि म्हणतात ना की उत्तम काय म्हणू शकते उत्तम असे हास्य विनोदकार आहे. आणि ह्याची अशी हे आहे की म्हणतात की एक आपणही हसायचं दुसऱ्यांनाही हसवायचं हे एक काम करताय त्याची. ये बाबू ये, काय म्हणतोस आज कसं इकडे? बस बस. काय म्हणताय आणि घरी कसं सगळं? सगळं बाकी ठीक आहे. आमच्या हिने एक निरोप पाठवला होता. काय निरोप काय म्हणतायत? हेच की आपण बरेच दिवस झाले पिकनिकला गेलो नाहीये, तेव्हा आपण एकत्र पिकनिकला जायचं का? नक्की जायला तर पाहिजे. काय म्हणताय? जाऊयात ना? हो हो जाऊ की, त्यात काय, जाऊ जाऊ. आणि हो भाऊ जेवल्याशिवाय जायचं नाही हा. प्रकाश, तुझी बायको म्हणजे ना साक्षात अन्नपूर्ण आहे हा. जेव्हा कुणालाही जेवल्याशिवाय ती पाठवत नाही. हो रे. काय रे, तुझा चेहरा काय सांगतोय? काही नाही रे, तो आमचा किट्टू अरे ऍक्टिंग फील्ड मध्ये त्याला करिअर करायचं म्हणतोय. मग चांगलं आहे की. अरे काय चांगलं आहे, तो SJ परवा सांगत होता जवळजवळ वर्षभरातून ना लाखो मुलं या फील्डमध्ये काम करायला येतात बाहेरून आणि त्यातील फक्त 0.5% यशस्वी होतात आणि बाकीचे म्हणशील ना तर मग वाम मार्गला जातात कारण नैराश्यामध्ये जातात ते आणि मग आत्महत्या इतर काही गोष्टी अशा घडतात त्यांच्याकडून रे बाबा. नाही बरोबर बोलतोस तू, पण तुला एक गंमत सांगू का? आपला SJ पण त्याच्या उमेदीच्या काळामध्ये ऍक्टिंग करिअरच्या याच्यात त्याने स्वतःचा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. अरे देवा, हे का आता नवीन? हो ना. मग पुढे काय झालं? काय होणार, शेवटी तो जॉबला लागला आणि शेवटी या मुलांच्या बाबतीत जर म्हणशील तर आमच्या घरातही तीच परिस्थिती आहे. त्यांना आपण किती समजवण्याचा प्रयत्न करीत तरी त्यांच्याकडनं एकच आन्सर येतं की तुम्हाला काही कळत नाही असं. शेवटी आता आपण काय केलं आहे ते त्यांना काहीच माहिती नाही. हो रे बाबू, पण तुझे जुने पराक्रम तुझ्या मुलांना माहीत आहेत का रे? काय तू काय धुतल्या कांद्यासारखा. जाऊ दे, तरी ठीक आहे, पण आपल्या वेळी परिस्थिती खूप चांगली होती त्यापेक्षा. हो रे. नाही हा काका, तुमच्या वेळी परिस्थिती काही ठीक नव्हती असं नाहीये. जी परिस्थिती आज आहे ना तीच तुमच्या वेळी होती. तुम्ही आम्हाला जसे बोलता ना तसेच तुमचे आई वडीलही तुम्हाला बोलत असतात. फरक फक्त हाच आहे की आम्ही आताचे जे आहोत ते आम्ही तुम्हाला स्पष्टपणे बोलतो आणि तुम्ही तुमच्या वेळेस तुमच्या आई वडिलांचं ऐकून तुमचं जीवन म्हणजे तुम्ही आपली इच्छा मारून जगत होतात. किट्टू तू बोलतोस बरोबर आहे. त्या टायमिंगला आमच्यामध्ये अशी आई वडिलांना डायरेक्ट म्हणजे बोलण्याची हिंमतच नव्हती. त्यावेळेचा सगळा काळच वेगळा होता. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या आई वडिलांवरती अवलंबून होतो. अगदी आता तुम्हा लोकांना सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत, पण आमच्या काळात जर आम्हाला एक साधं गाईड जरी घ्यायचं झालं तरी त्यासाठी सुद्धा आम्हाला 10 वेळा विचार करायला लागायचा. हो ना, आणि आता ना त्यांना सगळं ऐकतं मिळतं ना, म्हणून नको त्या गोष्टी सुचतात. बाबा, नको त्या गोष्टी नाही आहेत. मला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे ना मी त्याच फील्डमध्ये काम करायचं म्हणतोय. अरे मी पण दुसरं काही म्हणतच नाही आहे. हो ना, पण हे खूप बेभरोशाचं क्षेत्र आहे रे बाबा. अहो पण बाबा मला सांगा, म्हणून कोण काम करत नाहीये का? ह्या क्षेत्रात इतरही लोक काम करतच आहेत ना. अरे पण किट्टू, तू मला सांग, तू आता ठरवलंच आहेस का की ऍक्टिंग मध्येच करिअर करायचं आहे म्हणून? होय काका, मी ठरवलंय. मी डायरेक्शन, एडिटिंग, DOP जे काही करायचं आहे ते करेन, पण मला ह्या क्रिएटिव्ह फील्डमध्येच काम करायचं आहे. प्रकाश, मला असं वाटतं ना तू किट्टूला एक संधी द्यायला हवी. बाबू, पण तू दिली असतीस का रे? हे बघ कसं आहे, मला असं वाटतं की आता तो जर त्याच्या आवडीचं क्षेत्र ॲज अ करिअर म्हणून जर निवडत असेल तर मला असं वाटतं तो नक्कीच याच्यात यशस्वी होईल. आणि या बाबतीत जर तू बघशील तर आपलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. हो रे, पण त्या सचिनचा विनोद नको व्हायला. प्रकाश, बघ आता विनोदचा प्रकरण हे सगळं वेगळंच आहे. आपण आता सध्या फक्त सचिनचाच विचार करूया. कोण आला आता? अरे हा बघ SJ. अरे
आकाशात काय तुझ्या दारात आलो आणि मला उचकायला लागलाय. काय पाणी 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 तरी दे रे बाबा. हे आहेत SJ. SJ म्हणजे संतोष जाधव, कवी, गायक आणि लेखक. यथाचित म्हणजे सर्व गुण संपन्न. SJ म्हणजे संतोष जाधव हा एकदम मस्त आणि तो मस्तच आहे, म्हणजे सर्व गुण संपन्न असा व्यक्तिमत्व. अरे जे काय उचकायला लागलं तुला? अरे काय माहिती बाबा, इकडे आलो दरवाजा नाही उचका लागला. अरे काही नाही रे, हा बाबू तुझी आठवण काढत होता. अरे बाबू, अरे बाबू माझी आठवण काढतोय म्हणजे माझ्याविषयी काहीतरी चांगलंच बोलत असेल. अरे संतोष, हा. तुझ्या त्या सुरुवातीच्या ऍक्टिंग विषयीच्या जे अरे. तुझ्या जे करिअर बद्दलच मी प्रकाशला सांगत होतो. शेवटी असं आहे की आणि सगळ्या काय? गोष्टी तूच सांगणार का त्याला? आम्ही पण काहीतरी सांगायला पाहिजे की नाही? पण हे जे मी काय ऐकतो रे? अरे काय नाही रे, असं आपलं चालेल. तुम्ही इकडे कसा, मी इकडे कसा. हे जे तू इथे कसा? अरे काय नाही रे, तो आमचा नील. आता नीलचं काय? अरे नीलचं काय म्हणजे, अरे तो पट्ट्या कुठेतरी इथे अमेरिकेतील एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन कुठे म्हणजे ऑनलाईन त्याने फॉर्म भरला, पासही झाला आणि आता स्कॉलरशिप घेऊन आता अमेरिकेला जायचं म्हणतोय. कोणते शिष्यवृत्ती घेतली त्याने? अरे ते AI मध्ये काहीतरी ना त्याला ॲडिशनल कोर्स करायचा आहे त्याच्यासाठी. अरे पण त्याच्या गाण्याचं काय? गाण्याचं काय, मी विचारलं त्याला गाण्याचं काय, तो म्हणतो नाही मी तिकडे तिकडे पैसे कमवायला लागणार, मी तिकडे त्या अमेरिकन्सना शास्त्रीय संगीत शिकवेन आणि पैसे कमवते. आपले महेश काळे नाही का हो हो हो. करतात तसं बोलतोय. आणि तुला सांगतो आता योगायोगाला विषय आला म्हणून सांगतोय, त्या आमच्या नीलला ना आमचं एकदा घर झालेलं ना तेव्हा मी त्याला गच्चीवर घेऊन गेलो. गच्ची म्हटलं चल तुला विमान दाखवतो. तर विमान पाहिलं त्याने, तर म्हणतो कसा, बाबा मी अमेरिकेतून आलो आहे. मी आणि ही दोघेही चाट. म्हटलं अमेरिकेतून? बोलतो हो. मी असा विमानाने चाललेलो, मग मी अशी गपचूप बसलेली, मग मी आलो खाली आणि या घरात आलो आणि आणि आता बघ अमेरिकेला चालणार. अरे हे जे इमोशनल झालास का रे? नाही, ये बस बस. थँक्यू. अरे काय माहिती आहे, आपल्या हातामध्ये काही नसतं रे. फक्त या लहान मुलांना मोठं करणं ना एवढंच आपल्या हातामध्ये असतं. हे तर बरोबर. एकदा का त्यांच्या पंखानं बळ मिळालं ना की ते आकाशात उंच भरारी घेतात बघ, आणि ते तिथेच जातात जिथे त्यांना त्यांचं कर्म घेऊन जातात. शेवटी हे सगळं ना विधिलिखित असतं. श्री स्वामी समर्थ. प्रकाश अगदी बरोबर बोललास तू. शेवटी दगडालाही पाझर फुटलाच. पाझर फुटला म्हणजे? म्हणजे अरे किट्टू सुद्धा ऍक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी विचार अरे वा. करत होता आणि ह्याचा त्याला विरोध होता आणि हा. आता शेवटी तो तयार झालाय त्यासाठी. अरे हा प्रकाश, अजून एक रिझन होतं. मी अरे माझा एक मित्र आहे, ते पनवेलच्या एका कॉलेजमध्ये नाट्य क्षेत्र आहेत, म्हणजे नाट्य विभागात आहेत. आणि बोलता बोलता त्या दिवशी ओघात आपल्या किट्टूचं नाव निघालं. बोलता तरी एक मुलगा आहे कैवल्य म्हणून, एकदम छान काम करतो आणि त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि त्याच्याविषयी ऐकून ना तुला खरं सांगतो माझ्या अंगात मुठभर मासं वाढलं. खूप बरं वाटलं ऐकून. माझी सुप्त इच्छा आहे. हा. अरे याचा अर्थ तुझी सुप्त इच्छा तुझा मित्राचा मुलगा पूर्ण करतोय असं आहे म्हणजे? हो. अरे मी हे काय ऐकतोय? हे काय अजून अरे नवीन? काय नाही रे, ते ग्रॅज्युएशन नंतर काहीच करायला नव्हतं, म्हटलं चला ऍक्टिंग कडे वळूया. ते आपल्या कार्तिकला मी सांगितलंय सगळं, सोडते. बाबू हा जे ना आपल्यापासून खूप गोष्टी लपायला लागल्या आता हल्ली. हो ना. आणि बाबू तू तू होणार काय बोलतोय? आग लावू नकोस हं इथे. बरं तू इकडे कसा? अरे तो इकडे कसा म्हणजे, तुला माहित आहे ना तो माझा परम मित्र आहे. हे तर सर्वश्रुत आहे. थांब, तुला मी ना एक बाबूचा किस्सा सांगतो. हे बाबू सांगू का रे? ए, आता मी जर तुला बोललो की तू सांगू नकोस तर तू नाही सांगणार आहेस अरे, का? आहेस ना. आणि कुठला प्रसंग सांगणार आहेस? तुझे किस्से काही कमी आहेत का रे बाबू? हो. तुला आठवतं की रे आपण एकदा लास्ट टाइम बाबूच्या घरी गेलो होतो. हा. रात्री असंच त्या वहिनींनी बालगोपाळांना घेतलं होतं आणि माहेरी निघून गेल्या होत्या. हा एकटा घरी. हा आठवतंय तो मला. घाबरेल ना, हो, हो, म्हणून हो. त्याला कंपनी द्यायला हो, रात्री आपण बाबू बाहेर घाबरेल गेला होता. होता. हा, मस्त रात्री जेवणावळी वगैरे उरकले आपण हा. आणि गप्पा टप्पा मारत बसलो. बरोबर. आणि अचानक त्या पाण्याच्या टाकीचा ओव्हरफ्लोचा आवाज जोर जोर यायला लागला रे. हा. हा? तुला आठवतंय का? आठवतंय. अरे तुम्हाला ना साल्यानं नको त्या गोष्टी बऱ्या आठवतात, चांगल्या गोष्टी आठवतच नाही. तू ऐक यार. तर तो आवाज ऐकून ना हा. हा भाई लाल पिवळा झाला ना, चेहरा वाटता कलरचा.
हो आणि दुसरं काय झालं ह्याच्यातला थोर समाजसेवक एका रात्री जागा झाला हा म्हणतो कसा अरे इथे लोकांना पाणी मिळत नाही आणि हा आमचा वॉचमॅन पाण्याचा कॉक चालू ठेवून झोपलाय वाटतं बोलतो जातो आणि त्या वॉचमॅनला झापून येतो चांगला उठला ना बाई डायरेक्ट हाताच्या बाया वगैरे वर केला आणि चालला त्या मिलीने त्याला हटकलं पण अरे बाबू कुठे चालला तेवढ्या रात्री बोलतो नाही त्या जाऊन त्याला झापून येतो बघ चांगला असं बोलेपर्यंत हा घडी पसार गायब पण झाला आणि मग थोड्या वेळाने आपण आपल्या गप्पा मारत 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 असं अचानक बाबूच्या बेडरूम मध्ये आलो हो आठवतंय हो ना आणि गप्पा मारत होतो आणि अचानक आवाज जोरात यायला लागला पाण्याच्या टाकीच्या ओव्हरफ्लो तू बोललास पण हो. की अरे बाबू तो ओव्हरफ्लो बंद करायला गेलाय की वाढवायला गेलाय बोललेलो आणि का कोणास ठाऊक पण मिलिंदला असं वाटलं की बघावं कुठे काय होतं म्हणून त्याने मोबाईलची टॉर्च ऑन केली आणि खिडकीतून सहज म्हणून बघितलं अरे तो पाण्याच्या टाकीच्या ओव्हरफ्लोचा आवाज आहे ना समोरच्या बिल्डिंग मधून येत होता त्या बाबूच्या बिल्डिंग मधून नाही हो. आता यक्ष प्रश्न असा उभा राहिला की हा बाबू जेव्हा वर येईल तेव्हा आपल्याला काय सांगेल बरोबर बघतो तर हा दत्त म्हणून हजर त्याच्या चेहऱ्यावरचा तो लाल पिवळा कलर होता ना तो बिना पाण्याने ओघळला होता हा त्या मिलीने विचारलं अरे बाबू काय झालं असं का तो काय नाही रे गेलो होतो खाली त्या वॉचमॅनला झोपला होता उठवलं त्याला आणि मी त्याला जाब विचारल्यानंतर तोच मला दार डाऊन बोलतो भाई कॉक वगैरह सब बंद करके सोया हूं मैं कितना रात हुआ गया सो जाओ ना आप भी क्या तकलीफ दे रहे हो हवाई आला वरती बाबू म्हणजे ना यार खरंच बाबू आहे यार अरे साल्यानो आता आहेत ना हे सगळे हे किस्से सगळे बंद करा आणि आता आपण पिकनिक बद्दल चर्चा करूया. अच्छा म्हणजे आपली पिकनिकची चर्चा चालूच आहे का अजून अरे तू बोलला होतास ना हा. कुणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला हवाय हो, हो, हो. या वर्षी तो बाबूने घेतलाय बाबाने घेतला म्हणजे हो. फायनली टिंग टॉंग तू अजून टिंग टॉंग आता कोण आलं अरे हा बघ मिलिंद अरे मिलिंद तू इकडे अरे कसा? सगळे इकडेच हे आहेत MS म्हणजेच मिलिंद सौंदेकर. मिलिंद सौंदेकर हे असं व्यक्तिमत्व आहे की जिथे सर्व मरीजों की एक दवा मिलिंद म्हणजे फक्त मिलिंदच. मिलिंद तू इकडे कसा अरे काय नाही बाबूने फोन केला होता की पिकनिकचा स्पॉट बघून ठेव म्हणून. बरोबर. अरे मिलिंद म्हणजे ना आपल्या मैत्रीच्या जगातील देव आहे देव ते म्हणतात ना कमी तिथे आम्ही अशा प्रकारे ना तो आपल्या सगळ्या मित्रांबरोबर ना अगदी हक्काने उभा असतो कधीही बोलवा त्याला म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा पद्धतीने ना तो आपल्या मैत्रीतल्या सर्व रिकाम्या जागांना भरून काढतो असा हा आपला मिलिंद. बरोबर आणि मी म्हणतो नाही का ओ मेरे मिलिंदा हमारे साथ साथ रहना बदले दुनिया सारी तुम ना बदलना. हो गायक. तुम्ही आता खायला मधला बाहेर या आणि मिलिंद काय झालं रे त्या पिकनिकच्या स्पॉटचं. अरे बघितलाय ना आपला तोच तो 1500 रुपये पर पर्सन वाला आता नवीन झाडे झाले तिथे आणि पूर्ण नवीन झालाय. अच्छा अच्छा म्हणजे तो तो कर्जतचा farm house आहे, तो आता त्याचा परिपूर्ण परिपूर्ण farm farm house house झालाय आहे. असं म्हणायचं. अरे हा आणि तो कर्जतचा तर नाही मिळाला ना तर माझ्या मित्राचा आहे. ए भाई राहू द्या तुझ्या मित्राला राहू दे अरे आहे नको नको आम्हाला अरे आहे तो अरे हा अरे मिलिंद आपण तो बाबूचा केळवणाचा कार्यक्रम केलेला आठवतंय ठाण्याच्या मालघरात. हो आठवतंय ना बोल ना आठवतंय ना ऑर्डर करताना बाबू सारखा म्हणत होता अरे कशाला एवढं मागवताय कोण खाणार एवढं आणि मस्त मस्त करत पस्तच केला ना बाबूने सर्व. चिकनचा रस्ता पण सोडला नाही त्याने आणि चिकनचा रस्ता पिताना बुरकताना हो, गुरकत होता. शर्टावर सांडला पूर्ण हो हो आणि त्या दरम्यान बाहेर पडताना शिल्पाकडे जाताना नको नको म्हणत होता. शिल्पा तिकडेच राहते ना तिकडे हो, बाजूलाच हो, राहते आपण शिल्पा. हो. चहाला जायचं होतं आपल्याला हो. बरोबर, बरोबर. तिथे जाताना तो नको नको म्हणत होता. मग शेवटी प्रकाशने आपला स्वतःचा बेल्ट काढून बरोबर बाबूला दिला. अरे बिचारा प्रकाश नव्हे अरे तो तर मित्रांना उघडा करतोय. अरे बाबू साल्या तुझा बेल्ट तुझ्यासाठी बेल्ट काढून दिला मी माझा आणि उलटा चोर कोतवाल कोडाटे. अरे प्रकाश हे तर किस्से आहेत. तो आपल्या कार्तिकचा सांग ना तो 10वीचा किस्सा. कोणता रे अरे मुंडी पिस्तल के रखूंगा. अरे प्रकाश काय झालं रे काही नाही रे
अशोक करायची आठवण झाली. अशोक सुदेश आपल्यात नाही येत यार आता, खूप वाईट वाटतं. पण तुला माहिती आहे का, त्या कार्तिकचा मुंडी पिसला व्हायला ना, हा आपला अशोकच जबाबदार होता. तुमचं ना गप्पा काय संपणार नाहीये आणि तुमची ही बँडो कॅन्डोची ही बॅच आहे ना एकदम फुलटू धमाल आहात Yes, सगळे. प्रश्नच नाही. आणि आता सगळ्यांनी जेवायला चालायचं. हो हो हो. वहिनी चिकन केलंय ना. अरे चिकन काय म्हणताय भाऊ, चिकन आणि फिश दोन्ही केलेलं आहे. बरं झालं, चला आमची ना. ही अजून शिकते. तुमच्या करिअर मध्ये यशस्वी बाबा. तुला मी 1 वर्ष देतोय. त्या 1 वर्षामध्ये ना मला सुसंस्कारित रिझल्ट हवे, लक्षात ठेव. येस डॅड. काय म्हणालास? सॉरी सॉरी बाबा. हा. आपण निघूया. चला तर मग. आम्ही बदलतोय, तुम्हीही बदला. मुलांना त्यांच्या आवडीच्या करिअर क्षेत्रामध्ये त्यांना आपण करिअर करण्याची संधी दिली पाहिजे. प्रत्येक टायमिंगला आपण आपल्याच इच्छा त्यांच्यावरती लादण्यात काहीच अर्थ नाही. जर ते त्यांचा डिसिजन स्वतः घेत असतील आणि त्याच्यातही जर त्यांना जर काही अशाने असं होईल की जर त्याच्यात जर काही चुका झाल्यास तर त्याचा ओझा आपल्यावरती राहणार नाही. आणि शेवटी आपण आईवडील या नात्याने ते जर काही चुकत असतील तर त्यांना सांभाळायला आपण आहोत. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी ना. चला तोपर्यंत इकडे उभं राहा सगळे. कार्तिक दादा, दादा इकडे. ये 90 to 93. ही दोस्ती